आपल्यासोबत आहेत नागपूरच्या माजी महापौर आणि आता नवनियुक्त प्रदेश चिटणीस भाजपच्या अर्चनाताई डेहनकर. ताई, खूप खूप अभिनंदन. तुमचं नाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात चर्चेत होतं, कारण की तुम्ही आपलं घर सोडून माहेरी जाऊन भाजपचा प्रचार केला होता. पक्षानं बक्षीस दिलं असं म्हणता येईल? सगळ्यात पहिले तर मी भारतीय जनता पक्षाचं खूप खूप आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. खरं तर महानगरपालिकेमध्ये जे काही झालं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि TV9च्या माध्यमातूनही तुम्ही माझ्याकडे आले त्यावेळी तुम्ही बघितलं असेल. अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करते आहे आणि परत एकदा त्यांनी एवढं सगळं होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की मी महानगरपालिकेत पक्षाचं काम केलेलं आहे. हा विश्वास त्यांनी माझ्यावर कायम ठेवला आणि म्हणून कदाचित परत एकदा मला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली. मी पक्षाचं खूप आभार व्यक्त करते. म्हणजे खरं तर रवींद्रजी चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांचं आपल्या नागपूर शहराचे पालकमंत्री त्यांनी देखील बावनकुळे साहेबांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या शहराच्या दयाशंकर तिवारी असतील की ज्यांनी माझं नाव तिथपर्यंत पोहोचवलं, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करते. यानंतर जी काही संधी पक्ष मला देईल सचिव म्हणून ती निश्चितच मी प्रामाणिकपणे पार पाडेन. एक दिवस ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू होते, तुम्ही पती विनायकराव यांनी बंडखोरी केल्यामुळे माहेरी गेल्या आणि तिथनं पक्षाचा प्रचार करत होते, घर सोडावं लागलं होतं, आणि आजचा एक दिवस. नाही बघा, त्यावेळेची जी सिच्युएशन होती ती त्यांच्या बाजूनी, म्हणजे डेहनकर साहेबांना जे वाटत होतं त्यांच्या बाजूनी ते योग्य होतं. परंतु मी तेव्हाही सांगितलं होतं की पक्षाने एकदा जर निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही त्या विचारधारेसोबत जुळला आहात तर आपण त्या विचारधारेला किंवा त्या विचारांना सामोरे जाऊन आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि जर त्या विचारासोबत राहायचं नसेल तर मग विभक्त होऊन जे काही करायचं आहे ते बाजूला होऊन करावं लागेल. पण मी त्या विचारधारेशी जुळलेली होती, भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी जुळलेली आहे असं मला जेव्हा वाटत होतं, त्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय हा बरोबर आहे असं म्हणून मी काही दिवस बाजूला होऊन पक्षाचा प्रचार केला. तुम्ही माहेरी जाऊन यांच्या विरोधात प्रचार केला होता, पतीविरोधात? पतींच्या विरोधात असं म्हणता येणार नाही, कारण प्रभाग 17मध्ये ते अपक्ष उभे होते. मी तेव्हाही सांगितलं होतं की मी प्रभाग 17मध्ये प्रचार करणार नाही, पण शहरात बाजूला राहून बाकी प्रभागांमध्ये प्रचार करेन. मी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्याकरता मी बैठका घेतल्या होत्या. आता काय नियोजन आहे पुढचं? कशा प्रकारे संघटनेचं काम करणार? 2012पासून आजतागायत मी महाराष्ट्रामध्ये काम करत होते. पक्षाने जेव्हा जेव्हा जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला पार पाडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आज सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाने मला महाराष्ट्रात जर परत एकदा जबाबदारी दिलेली आहे तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रवास करून संघटना वाढीकरता निश्चितच मी प्रयत्न करेन. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.